चाळीसगाव रोड पोलिसांनी आज केलेल्या धडक कारवाईत हजारो रुपयांचा अवैध दारूसाठा पकडला आहे। यावेळी एका व्हॅनचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे। पाहूया ही विशेष बातमी। शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने आज सकाळी घातलेल्या छापक्यात हजारो रुपयांची देशी विदेशी दारू पकडली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका व्हॅन मधून ही दारू नेली जात होती। मिळालेल्या गुप्त माहितीवरून चाळीसगाव रोड पोलिसांनी सापळा रचला असता MH18W3732 क्रमांकाच्या व्हॅन मधून हा मद्यसाठा जप्त करण्यात आला। त्यात टँगो पंच, रम, बँडी, विस्की, बियर यांचा समावेश आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे। पाहूया ही विशेष बातमी। सध्या अवैधरित्या दारूची विक्री करणारे, वाहतूक करणारे यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा ड्राईव्ह वरिष्ठ कार्यालयाकडे सुरू आहे आणि त्याप्रमाणे आज आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मारुती व्हॅनमध्ये बेकायदेशीर विनापरवाना दारूची देशी विदेशी दारूची वाहतूक करून जाते। ती गाडीचा क्रमांकही आम्हाला प्राप्त झालेला होता। त्याप्रमाणे आम्ही चाळीसगाव रोडवर सापळा लावून त्या ठिकाणी बसलो होतो। माननीय पोलीस अधीक्षक सो, अप्पर पोलीस अधीक्षक सो आणि DYSP सो यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर ठिकाणी आम्ही छापा टाकला आणि ते वाहन चाळीसगाव रोडकडे येत असताना आम्ही ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर सदर वाहन चालक त्याच्यामध्ये जो देशी विदेशी दारूची जी बातमी होती त्याप्रमाणे तो माल घेऊन आला, ते आम्ही ताब्यात घेतलं आणि इकडील पोलीस स्टेशनला आणून पंचनामा वगैरे करून आज त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामध्ये जवळपास 23,802 रुपये किमतीचा रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्ल्यू, टँगो पंच त्याचे 2 बॉक्स आणि नॉकआउट बिअरचे 1 बॉक्स म्हणून आलेला आहे, 2 बॉक्स म्हणून आलेला आहे। असा 23,802 रुपयाचा प्रयोगण्याचा माल आणि त्याच्या ताब्यात जे वाहन आहे MH18W 3732 याची जवळ अंदाजे 2,10,000 रुपये किंमत आहे। त्याप्रमाणे आम्हाला 2,33,802चा माल आम्ही गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई कायदेशीर करीत आहोत। आरोपी किती आहेत? आरोपी एक आहे, चालक आहे। आरोपीचं नाव आहे राकेश आहे। एकदा थोडा वेळ तोंड दाबून तो लबाड कुठे धरून बसला होता, कोण जाणे। त्याच्या या लपाछपीच्या खेळामुळे सारे जग चिंताग्रस्त झाले होते। शेतकऱ्यांच्या डोळ्यात तर पाणी तरळले होते। पावसाचे आगमन व्हावे यासाठी नाना प्रकारचे विनवण्या शेतकऱ्यांसहित अनेकांच्या चालल्या होत्या। अखेर या पावसाला या बळीराजाची दया आली असावी, त्यामुळे याचे आगमन जोरात झाले। या वरुण राजाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे। त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची कळी उमलून जोमाने शेतकरी राजा पेरणी व अनेक शेतीच्या कामाला लागले आहे। यामुळे मजुरांना देखील रोजगार उपलब्ध झाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला। पाहूया आमच्या आवाज टीव्हीने घेतलेला थोडक्यात आढावा। पासून पाऊस चांगला पडला आणि काम पण चांगले लागायला लागले। आम्ही 2-3 दिवसापासून शेतात आलो। 2-3 दिवसापासून चांगली मजुरी पण मिळाली आणि या वर्षी चांगलाच पाऊस पडायला पाहिजे अशी
2 ते 3 दिवसापासून जिल्ह्यात पावसाने जोरदार आगमन झाले असून या पावसाने शहरासह जिल्ह्यात चांगले झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची कळी उमलली आहे. यामुळे शेतकऱ्याने जोमाने शेतीत पेरणी, लागवडी, कुरोपणी, निंदणी अशा अनेक शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. या वरुण राजाच्या आगमनाने मजुरांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यांच्या कुटुंबाच्या गरजा देखील भागणार आहेत. वरुण राजाच्या आगमनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूया थोडक्यात आमच्या आवाज टीव्हीचे प्रतिनिधी संदीप त्रिभुवन यांनी घेतलेला थोडक्यात आढावा. दोन चार दिवसापासून पाऊस चांगला पडलेला आहे. तर आता शेतीचा उद्योग लटकेला आहे आणि शेती म्हणजे फार काबाड कष्टाची. शेतीमध्ये फार काबाड कष्ट करावं लागतं. आता निंदणी चालू आहे. बाकीचे लोक पेरणी करताय आणि बाकीचे निंदणी करताय. बाकीचे एकदम व्यवस्थित आहे. पाऊस असाच यायला पाहिजे आणि परमात्माजवळ एवढीच विनंती करतो की पाऊस भरपूर यायला पाहिजे म्हणून शेतकरी सुखी राहील, शेती राजा एकदम व्यवस्थित राहील. कार्य कुठलेही असो त्याची चांगली सुरुवात होणे महत्वाचे असते. सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही विजयी झालात समजा. कार्याचे यश कार्याच्या सुरुवातीवरच अवलंबून असते. प्रत्येकाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर अधिकारी होण्याची जिज्ञासा असते. मात्र विद्यार्थ्यांना पाहिजे तसे तज्ञांकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचे स्वप्नच राहून जाते व त्यांची प्रगती विकासाच्या टप्प्यावर कुठेतरी कमी पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यशाला हातभार लावून प्रगतीच्या पथावर उंच झेप घेणारी अकॅडमी म्हणजे युनिक अकॅडमी. या अकॅडमीने नव्याने धुळे शहरात लोकार्पण झाले असून यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून करिअर सापेक्ष विकास करणे फार महत्वाचे असते. ते जमले म्हणजे यश हमखास आहे. करिअर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून 3 महत्वाच्या बाबी आहेत. करिअरशी निगडीत अभ्यास आणि ज्ञान, करिअरला पूरक अशा वृत्तीतील बदल, करिअरसाठी आवश्यक गुण कौशल्य अशा आदी उद्दिष्टांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतून उंच भरारी घेता येते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळावे यासाठी नावाजलेले युनिक अकॅडमीचे इतर जिल्ह्याप्रमाणे धुळे जिल्ह्यात लोकार्पण झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. तर मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलामध्ये नोकरी करून MPSCच्या मार्फतीने आम्ही हा टप्पा गाठला आहे. खरं तर मला या ठिकाणी उशीरच झाला असं मला वाटतं, कारण की वय वर्ष 33-34 मध्ये मी हा टप्पा गाठलेला आहे. स्वतःचा परिवार, कुटुंब, नातेवाईक सांभाळून MPSC करणं हा जोग नाही. तुम्ही सर्व या ठिकाणी जेवढे जमलेले माझे मित्र आणि भगिनी आहात, आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत. म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की तुम्ही मृग नक्षत्रातले पिकं आहेत आणि मृग नक्षत्रातले पिकं जे असतात ते निरोगी असतात. त्यांना कोणत्या प्रकारचा रोग होत नाही. त्यामुळे आणि तुमचं दुसरं नशीब असं की तुम्हाला युनिक नावाची चावी या धुळे जिल्ह्यात मिळालेली आहे. आता तुम्हाला फक्त ती चावी योग्य कुलूपाला लावून व्यवस्थित अभ्यास करून ती कुलूप उघडायची गरज तुम्हाला आहे. त्यासाठी पाहिजे तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमची चिकाटी. जर ती तुम्ही बाळगली तर निश्चितच यश तुमच्यापासून फार लांब आहे असं मला तरी वाटत आहे. स्वप्नील सूर्यवंशीचा UPSC मध्ये त्यांनी यावर्षी खूप मौलिक योगदान आणि त्यांना खूप चांगली गोष्ट मिळेल यावेळेस. त्यांचं पहिले सांगतो, मला पहिल्यांदा बोलतो मला जरा प्रॉब्लेम येईल, ऍडजस्ट करून घ्या. आणि त्यांचं खूप मनापासून आभार की त्यांनी अभिनंदन की त्यांनी खूप महत्वाचं यश आपल्या धुळ्याला सर्वांना म्हणजे काही करता येईल असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांचं मित्र माझे मित्र त्यांनी सांगितलं मला रिझल्ट लागलं. माझ्याबद्दल सांगतो, मी धुळ्याला पोलीसमध्ये 2010 साली जॉईन झालो. त्यानंतर मग MPSCचा अभ्यास करावा असं नंतर वाटलं की सुरू केलं मी. मला जरा डायरेक्टची परीक्षा द्यायची म्हणजे खात्यातून सिलेक्ट झालेलो, खात्यातून सिलेक्ट झालो. MPSC कडूनच येते पण खात्यातून सिलेक्ट झालो. पण तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की तुम्ही डायरेक्टच्या म्हणजे आता जाहिराती सर्व शासन तर भरपूर काढताय जाहिराती, त्यामध्ये तुम्ही करा.
नशामुक्त महाराष्ट्र व्हावे तसेच धार्मिक तीर्थक्षेत्राच्या परिसरात मद्यविक्री बंद व्हावी व या ठिकाणी मद्यविक्री करणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात येऊन समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। देशातील राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या आसपासची 500 मीटर अंतराच्या आतील दारू विकणारी दुकाने, हॉटेल्स, बार आणि धाबे बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्यामुळे दारूच्या व्यसनाने ग्रासलेल्या व्यक्तीला आणि कुटुंब व समाज जीवनाला विशेषतः माता भगिनींना काही प्रमाणात दिलासा मिळाला। परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये राज्य सरकारकडून घेतल्या जात असणाऱ्या निर्णयांच्या हेतूबद्दल जलसामान्य साशंकता निर्माण झालेली आहे। त्यामुळे नशामुक्त महाराष्ट्रासाठी करावयाच्या कारवाईचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व धार्मिक व तीर्थक्षेत्राची ठिकाणे विनाशर्त व्यसनमुक्त करावे। तसेच विविध धर्माचे तीर्थक्षेत्र व्यक्तीला आध्यात्मिक उन्नतीकडून जागृतीकडे नेण्याची साधने असतात अशी अनेकांची श्रद्धा आहे। म्हणून अशा धार्मिक व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मादक पदार्थाची विक्री व सेवन होऊ नये आणि त्यासाठी अशा मादक पदार्थांना तंबाखू, गुटखा, मिश्रित दारू, अप्पू, गांजा, चरस, हेरोईन इत्यादी तीर्थक्षेत्र असलेल्या गाव शहरात बंदी असायला हवी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले। या प्रसंगी ॲडव्होकेट विनोद बोरसे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की मी ॲडव्होकेट विनोद बोरसे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा धुळेचा कार्याध्यक्ष यांच्या संमतीने विधी सल्लागार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। 26 जून हा दिवस सर्वत्र राजर्षी शाहू महाराज जयंती दिन म्हणून साजरा केला जातो। त्यासोबतच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन देखील म्हणून साजरा केला जात असतो। आज आपण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांच्या परिसरात विविध ठिकाणी दारूची दुकानं, हॉटेल्स, बिअर बार्स, धाबे आणि अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असते। वास्तविक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला धार्मिक स्थळांबद्दल आदर आहे, धर्मांच्या बद्दल श्रद्धा आहे। महाराष्ट्र अनिष्टचा लढा हा प्रत्येक धर्माच्या अनिष्ट रूढी परंपरांच्या विरुद्ध आहे। या ठिकाणी आपण धार्मिक स्थळांबद्दल जर विचार केला, ज्या ठिकाणी भाविक धर्माने त्याच्या धर्माच्या आधाराने त्याच्यावर आदराने त्या ठिकाणी जात असतो, नतमस्तक होत असतो आणि अशाच ठिकाणी जर सर्रास दारू विक्री होत असेल तर ते बेकायदेशीर आहे। भारतीय संविधानात या ठिकाणी जे काही कायदे दिलेले आहेत त्या संविधानानुसार राज्य चालणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज रोजी आमची महाराष्ट्र अनिष्टची शासनाकडे अशी मागणी आहे की तीर्थक्षेत्र हे व्यसनमुक्त झालंच पाहिजे। त्या ठिकाणचे दारू केंद्र, त्याचप्रमाणे बिअर बार्स, हॉटेल्स ज्या ठिकाणी नशा मुक्त झालेच पाहिजे, तसे पदार्थ, अंमली पदार्थ विकले जातात तर अशा सगळ्यांवर बंदी घातली पाहिजे आणि या ठिकाणी शासनाने नूतनीकरण करताना त्या बिअर बार्स, हॉटेल्स यांचं नूतनीकरण करू नये यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र अनिष्ट आणि समविचारी संस्था, संघटना, चळवळींचे संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आमची एकमेव मागणी अशी आहे की तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होणारी विक्री होणारी दारू आणि त्या ठिकाणच्या हॉटेल्स ज्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले जातात अशा प्रकारचे बिअर बार्स यावर बंदी आणण्यात यावी अशी आमची मागणी आहे। कैलासवासी मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडाणेवार येथे 100 ते 150 अशा अनेक प्रकारच्या झाडांची कत्तल झाली आहे। या मागणी संदर्भात भाईदास बदाने यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे। कुंडाणे गावातील कैलासवासी मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडाणेवार शाळेच्या आवारात असलेली सुमारे 100 ते 150 नीम, बोर, बाभूळ व इतर प्रतीच्या झाडांची कत्तल करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला आहे। गावठाण क्षेत्रावर असलेली सुमारे 100 ते 150 वृक्षांची तोड करून त्यांचा शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी उपयोग करून त्यांची शासनाकडून इंधनाची खोटी बिले सादर करून ती वसूल देखील केलेली आहे। गावठाण क्षेत्र संस्थेकडे वर्ग करताना याबाबतची दप्तरी नोंद तपासून कारवाई व्हावी। संस्था चालक, मुख्याध्यापक, क्लार्क, शिक्षक, एक शिपाई हे या वृक्षतोडीत जबाबदार असून त्यांनी वृक्षतोडीची परवानगी वन विभागाकडे अथवा ग्रामपंचायतीकडे मागितली होती काय याचा देखील तपास करावा। वृक्ष तोडून त्या जागी नवीन वृक्षाची लागवड करण्याची हमी संस्थेने दिली होती काय याची देखील सखोल चौकशी करून संस्था चालक, मुख्याध्यापक, क्लार्क, शिक्षक, एक शिपाई यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। तसेच सदरच्या मुख्याध्यापक, सचिव व संस्था चालकांनी शालेय पोषण आहाराची इंधन बिले
सादर करून ती रक्कम आपापसात वाटून घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली आहे व मोठा अपहार केला आहे। त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी माहिती निवेदनातून सादर करीत भाईदास बलाने यांनी अधिक माहिती दिली। पर्यावरणाचा विषय घेऊन इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमच्या गावात काही मोतीराम तानाजी पाटील माध्यमिक विद्यालय कुंडानेवाड तालुका जलदोडी या नावाची संस्था आहे। सदरील संस्थेच्या आवारात 500 ते 600 लिंबाची, बावडची, बोरची झाडं होती। सदरील झाडांना संस्था चालकांनी व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव यांनी 2-3 शिक्षकांना हाती घेऊन त्या झाडांची कत्तल करून पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास केला व त्या झाडांचा उपयोग पोषण आहार शिजवण्यासाठी केला। सदरील झाडांचा पोषण आहार शिजवण्यासाठी जो उपयोग केला त्यांची जी बिलं आहे त्यांनी शासनाकडून वसूल करून घेतली। आज पूर्णतः आपण आज पाहतोय की जगात पूर्णतः पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। अशी परिस्थिती असताना सुद्धा आज आमच्या गावात आतापर्यंत कमीत कमी 150 ते 200 लिंबाची झाडं त्यांनी कत्तल करून पोषण आहार शिजवण्यासाठी वापर केला। तरी अशा या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। या संस्थेचे चेअरमन गोपीचंद मोतीराम पाटील, व्हाईस चेअरमन गोरख विठ्ठल पाटील, संस्थेचे सचिव इंजिनियर BN पाटील व माजी मुख्याध्यापक ताराचंद शंकर पाटील हे सर्वजण व त्याच्यात 2 शिक्षक सहभागी आहेत, माडी सर व अनिता पाटील मॅडम। या दोघांनी 1-2 शिपायांना व विद्यार्थ्यांना संगमत करून कमीत कमी 150 ते 200 झाडं तोडून आज पूर्ण पर्यावरणाचा कुंडाने शिवारात पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे। तरी अशा या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही सरकारकडून अपेक्षा। तालुक्यातील वलवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश ढोमन चव्हाण यांची एकमुखी बिनविरोध निवड झाली आहे। ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षात करण्यात येऊन यावेळी फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला। वलवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ कल्पनाताई मुकेश करात व मार्गदर्शक मुकेश करात यांच्या अध्यक्षतेखाली वलवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी जगदीश ढोमन चव्हाण यांची एकमुखी बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी फटाके फोडून चांगला जल्लोष व्यक्त केला। या प्रसंगी सरपंच कल्पनाताई खरात, मुकेश खरात, अरुण तात्या धुमाळ, छोटू चौधरी, LN पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहिते तसेच प्रवीण भाऊ पाटील व आदी पदाधिकारी सदस्यांसमवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। आज आमच्या वलवाडी ग्रामपालिकेची उपसरपंचची निवड होती। या निवडीसाठी आमचे सर्व सन्मान्य सदस्य आणि आमचे खास करून सरपंच कल्पनाताई मुकेश खरात व आमचे मार्गदर्शक मुकेश भाऊ खरात यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एकमुखी माझी निवड कल्पनाताई मुकेश खरात यांनी केली। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा आभारी आहे। जगदीश ढोमन चव्हाण यांची सर्व सदस्य मिळून बिनविरोध निवड करण्यात आलेली आणि बिनविरोध म्हणजे आमच्या वलवाडी ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच सौ कल्पनाताई मुकेश खरात तर मुकेश भाऊंना यांच्यावरती सर्वांनी विश्वास ठेवून सर्व सदस्यांनी एकच सांगितलं की भाऊ तुम्ही आपल्याला ज्या सर्वांना उपसरपंचपद देणार आहात तर तुम्हीच ठरवायचं की कोणाकोणाला उपसरपंचपद द्यायचं असेल। तर आज रोजी श्री मुकेश भाऊ यांनी जगदीश भाऊ यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना उपसरपंच पद बिनविरोध जाहीर केलं आणि त्यासाठी सर्व सन्मान्य ग्रामपंचायतच्या सदस्य आणि आमच्या ग्राम विस्तार अधिकारी श्री अशोक भाऊ मोहिते, ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी यालाही अनुमती दिली आणि अनुमती दिल्यानंतर आमच्या या वलवाडी ग्रामपंचायती निर्वाचित जगदीश भाऊ यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि आमच्या मुकेश भाऊ खरात यांच्यावरती सर्व सदस्यांनी विश्वास दाखवला आहे आणि हाच विश्वास वरून आमच्या वलवाडी ग्रामपंचायतचे जे काही विकासाचे कामं आहेत हे आतापर्यंत चालतच आलेले आहेत आणि यापुढे या विकासाची घोडदौड जास्त प्रमाणात होत राहील असे मी सरपंच आणि उपसरपंच आणि सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आणि ग्राम विस्तार अधिकारी अशोक मोहिते साहेब यांच्या वतीने मी